नमस्कार. डॉक्टर पूनम. आपलं मन जिंकूया, जग आपोआप जिंकता येईल. मनावर जोपर्यंत आपला कंट्रोल नाही आहे तोपर्यंत आपण कितीही गोष्टी ठरवल्या तरी त्या पूर्ण होऊ शकत नाही, असा माझा स्वतःचा विश्वास आहे या गोष्टीवर. की बहुतेक लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग असतात, विचार करण्याची शक्ती पण सुंदर असते, शरीरसुद्धा सुदृढ असतं, पण त्यांचा कुठलाही डिसिजन घेतल्यानंतर त्यांच्या मनावर कंट्रोल नसतो. मग ते द्विधा अवस्थेत जगतात. हे करू का, ते करू का, हे केलं तर, ते केलं तर, असं त्यांच्या मनात सतत द्विधा अवस्था असते. आणि अशा द्विधा अवस्थेची माणसं कधी योग्य डिसिजन घेऊच शकत नाही. त्याच्यासाठी तुमचं मन तुम्हाला स्थिर ठेवावं लागेल. तुम्हाला तुमच्या मनावर कंट्रोल ठेवावा लागेल. मन काय धावणारं असतं, पळणारं असतं. बुद्धी एक विचार करते, मन एक विचार करते. पण ज्या वेळेला योग्य रीतीने तुम्ही जर ठाम राहिला तुमच्या विचारांवर, तुमच्या डिसिजनवर, तर तुम्ही आणि मी आपण सगळंच हे जग जिंकू शकतो. जग जिंकण्यासाठी ह्या गोष्टींची खूप जरुरी आहे. कधी आपण एकदा समजा आपण जेवायला जरी बसलो, तरी कुठे गेलो बाहेर जेवायला बसलो, व्हेज खाऊ की नॉनव्हेज खाऊ इथून लोकांची सुरुवात होते. म्हणजे तिथे सुद्धा त्यांचं मन ठाम नसतं, त्यांचे विचार ठाम नसतात की मी काय करायला पाहिजे. शाळेत जाणारी मुलं 10वी पास झाल्यानंतर 11वीला जाताना मी सायन्स घेऊ की आर्ट्स घेऊ की कॉमर्स घेऊ म्हणून ह्याच्यातच ते अडकलेले असतात. तर त्यांना असं मनामध्ये फिक्स आयडियाजच नसतात की मला काय करायचं आहे, नेमकं काय करायचं आहे. मग अशा वेळेला काय करायचं की आपण आपल्या ज्या नात्यागोत्यातली माणसं म्हणा किंवा आपले गुरुवर्य किंवा आपली आई वडील ह्यांचा सल्ला घ्यावा. जेव्हा आपलं डोकं चालत नाही, आपलं मन चालत नाही, त्यावेळेला त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांना विचारावं. मग कुठेतरी आपल्याला कळतंच की काय केलं पाहिजे, कुठला स्टडी केला पाहिजे, कुठल्या लाईन, आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठली लाईन घेतली पाहिजे. नाही तर तुम्ही दिवस रात्र जर ह्याच विचारात घडलात, काय करू, हे करू की ते करू, आयुष्य संपेल, पण तुम्ही काहीच करू शकणार नाही. बऱ्याच लोकांची ही अवस्था असते. एखादा नशिबान असतो की तो नोकरीला लागला आणि नोकरी करतो आणि 58 वर्षी तो रिटायर्ड होतो आणि घरात बसतो, पण डिसिजन मेकर बनत नाही, कारण त्यांचं मनच स्थिर नसतं. म्हणून मन स्थिर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे. कधी कधी आपलं जे विचार असतात सैरभैर धावत असतात, त्यावेळेला ओंकार गुंजन, मेडिटेशन याची मदत घेतली पाहिजे. मनाला शांत केलं पाहिजे, स्थिर केलं पाहिजे. घरात कधी वातावरण खराब असेल, तंग असेल, भांडण असेल, तर स्वतःला शांत चित्ताने एक जागी बसून त्या वातावरणापासून स्वतःला दूर करावं. एका जागी शांत बसावं, डोकं विचार यांना शांत करावं. आपोआप आपलं मन शांत होतं. जर तुम्ही त्या रहाड गाड्यात गेलात ना, तुम्ही अस्थिर होणार. मन तुमचं स्थिर तुम्हाला राहूच देणार नाही. डोक्यामध्ये तुमच्या 100 लाख विचार येतील, अनेक विचार येतील. त्या विचारांवर तुम्हाला ओव्हरकम करायचं आहे, त्या विचारांवर तुम्हाला स्वतःला विजय मिळवायचा आहे. ज्या दिवशी आपण स्वतः त्या विचारांवर ओव्हरकम करू, त्या विचारांवर विजय मिळू, मन आपोआप शांत होईल, आपोआप मन आपल्या कंट्रोलमध्ये येईल आणि आपण हे जग जिंकू. धन्यवाद.